राज ठाकरे सहकुटुंब जवळपास 3 तास मातोश्रीवर. ठाकरे कुटुंबियांचं स्नेहभोजन. ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये गाठी भेटी वाढल्या. 5 जुलैच्या हिंदी सक्ती विरुद्धच्या मेळाव्यानंतर आजची ही 6वी कौटुंबिक भेट. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटींना महत्त्व. तर कौटुंबिक भेटीकडे राजकारणाच्या दृष्टीने बघू नये. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं बाबासाहेबांनी फाळणीपूर्वीच्या पुस्तकात म्हटलंय. मुस्लिमांसाठी राष्ट्र नाही तर इस्लाम प्रथम. गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. गोपीचंद पडळकर वाचाळ माणूस. भाजपनं पाळलेले हे सर्व लोक. पडळकरांच्या मुस्लिम धर्मियांवरील वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची टीका. अहिल्यानगरात एक बोकड हैदराबादहून तर दुसरं बोकड संभाजीनगरहून आलं होतं. संग्राम जगतापांचा जलील आणि ओवैसींवर पलटवार. जलीलांनी चिकनी चमेली बनत केली होती टीका. दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा या वक्तव्यानंतर आता आमदार संग्राम जगताप यांना पक्षाची नोटीस. अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर तटकरेंनी नोटीस बजावली. तर अजित पवारांशी सविस्तर बोलू असं म्हणत जगतापांनी बोलणं टाळलं. नुसती नोटीस देऊन उपयोग नाही, पक्षातनं काढून टाकलं पाहिजे. जगतापांची वक्तव्य सामाजिक ऐक्याला बाधा आणणारी. संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. एकनाथ शिंदेंना भेटून बाजू मांडणार रवींद्र धंगेकरांची माहिती. तर पुणे शहर गुन्हेगारी मुक्त व्हावं हे शिंदे आणि फडणवीसांचंही मत. मात्र मलाच का टार्गेट केलं जात आहे, धंगेकरांचा सवाल. स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती. इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना. तर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता. अजित पवारांनी निवडणुका जिंकण्यासाठी बारामतीमध्ये घोटाळेच केले. पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले. रात्री बँका सुरू ठेवल्या, संजय राऊतांची टीका. राज्याचे अर्थमंत्री 10वी पास. त्यांना खरंच अर्थकारण कळतं का? अंजली दमन यांची अजित पवारांवर जोरदार टीका. तर राज्यावरील कर्जाचा उल्लेख करताना हा निशाणा साधला. अजित पवार आमचे नेते, पण प्रशासन दादांचं कितपत ऐकतं? रवींद्र धंगेकर यांच्याकडूनही शंका व्यक्त. निलेश घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी. तर अतिरिक्त माहिती ठावठिकाणा मिळावा यासाठी ही नोटीस. त्यामुळे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची पुणे पोलिसांना मदत होणार. न्यायालयीन पद्धतीनं लढवून आम्ही कबुतरखाने पुन्हा सुरू करू. दादरच्या जैन मंदिरातील मुनींचा इशारा. मृत कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचंही आयोजन. शरद पवार आणि अजित पवार पुण्यातल्या बैठकीत एकाच मंचावर. वसंतदादा सागर कारखान्यामध्ये महत्वाच्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाजवळची ही घटना. या हल्ल्यामध्ये खोक्या भोसलेच्या पत्नीसह 4 महिला जखमी. भाजप नेते सुनील बागुल यांच्या पुतण्याला अटक. तर नाशिकमधील गंगापूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरिसा हे अद्यापही फरार. पुण्यातील हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी धडा शिकवला. तर दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून धिंड. आरोपी सूरज पाटीलला गुडघ्यावर चालवलं.